नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छान कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये काही गरम मसाले ॲड केलेले आहेत, जसं की लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र आणि एक मोठी वेलची आणि हे 2 लांब लांब असे कापलेले कांदे आहेत. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टॅमॅटो ज्यांना ग्रेट केलेलं आहे, त्याची प्युरी नाही आहे किंवा असे बारीक कापले नाही, त्यांना ग्रेट केलेलं आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या. छान आपल्याला सगळं एकत्र मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये छान मऊ होऊन शिजतं ते. खूप वेळ नाही लागत शिजायला. तुम्ही जर मीठ टाकलं वरून तर ते अजूनही लवकर शिजेल. छान अशा पद्धतीने आपल्याला ते मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही घरगुती मसाले ॲड करायचे आहे, की जसं की अर्धा चमचे हळद, लाल तिखट, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे, आणि अर्धा चमचा मी कलरसाठी बेडगी मिरची पावडर, लाल तिखटची मिरची पावडर घातलेली आहे. त्याच्याने भाजीला खूप छान रंग येतो. सगळे मसाले आपल्याला कांदा टॅमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ त्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे, अगदी 3 ते 4 मिनटं. त्यानंतर मी इथे पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. घरी लावलेलं दही आहे आणि दही बिलकुल आंबट नाही आहे. त्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, मसाले घालून दही छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहे कुठल्याही प्रकारच्या. आणि आपण जे कांदा टॅमॅटो जे शिजायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे दहीचं मिश्रण घालायचं आहे आणि मिश्रण घातल्या गॅसचं फ्लेम लो करून आपल्याला कंटिन्यू ते ढवळत राहायचं आहे, नाहीतर दहीमध्ये फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू ढवळत राहा 2 ते 3 मिनटं आणि त्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्हीची थिकनेस हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातला होता. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण कुठलीही कुकिंग प्रोसेस करतो त्यावेळी नेहमी गरम पाणी घालायचं. थंड पाणी घातल्याने त्याच वेळेस कुकिंग प्रोसेस स्लो होते किंवा थांबते. गरम पाण्याने लगेच भाजीला उकळी येते. तिथे भाजीला छान उकळी येत आहे तोपर्यंत इथे आपण पॅनमध्ये तेल गरम करून हे पनीर आहे, 250 ग्राम पनीर, त्याला मी छान क्यूबच्या शेपमध्ये कट केलेला आहे आणि त्याला छान आपण सॉटे करून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी चिमूटभर मीठ, कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ घालायचं आहे. हळद, मीठ, मसाला घालून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी क्यूबच्या शेपमध्येच कांदा कट करून घेतलेला आहे. ते कांदेसुद्धा घालायचे आहे आणि थोडेसे मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. अगदी ते 2 ते 3 मिनटामध्ये लगेच मऊ होतात. तुम्ही बघू शकता इथे छान पनीर आणि कांदा छान मऊ झालेला आहे. आता आपली ग्रेव्ही पण छान उकळलेली आहे. ग्रेव्हीला छान उकळ आलेली आहे. त्यानंतर आपण जे कांदा आणि पनीर थोडेसे सॉटे करून घेतलेले ते त्यामध्ये घालूया. छान एकत्र ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया आणि आपली पनीर टिक्का मसाला रेडी आहे. वरून कसुरी मेथी घालूया हातावर क्रश करून, भरपूरशी कोथिंबीर घालूया आणि गरमागरम पनीर टिक्का मसाला रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.